नमस्कार मंडळी, आजचा लॉग आपला अलिबाग तालुक्यातील समुद्रामध्ये खूप मोठा असलेला असा डोंगर, बेताल देवाच्या नावाने प्रसिद्ध असलेला व खंडेरी या नावाने ओळखला जाणारा या ठिकाणावर जायचं. साहेबांनी असं ठरवलं. साहेब म्हणजे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री 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 महेंद्रजी घरत साहेब, आमचे आधारस्तंभ, गरिबांचे वाली, दुखऱ्यांचे देव असे असणारे आमचे साहेब. जात पात न बघता निस्वार्थपणे सर्वांना मदत करणारे असे हे साहेब. MGM हॉस्पिटलचे सर्व डॉक्टरांना बेताल देवाच्या दर्शनासाठी घेऊन गेले व MG ग्रुपचे सर्व मेंबर, साहेबांचे सर्व विश्वासू कार्यकर्ते यांना घेऊन ही ट्रिप नियोजित करण्यात आली होती व त्यासाठी साहेबांनी 2 बोट बुक केल्या होत्या. अशा या टूर साहेब नेहमी अधीमधीत काढत असतात. विदेशात, परदेशात गावातील सर्व नागरिकांना, कार्यकर्त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना व मित्रपरिवारांना घेऊन जात असतात. साहेब हे पैशाचा विचार न करता साहेब माणसाचा विचार करतात व माणुसकी जपतात. सर्वांना आपल्या आपुलकीने सहकार्य करतात. कांदा भजी घ्या. आणि कांदा भजी खाताना मोरा या ठिकाणी कांदा भजी खाताना हे गुलगुले दिसले तर आमचं का मन राहतोय का? गुलगुले दिसल्यावर जुनी आठवण झाली. चहा सोबत म्हणजे भारीच लागतात ना ते. आणि त्यात मामा बटाटी भजी फ्राय करत होते. बटाटी भजीची पण ऑर्डर दिली ना, नाश्ता केला ना. नंतर डॉक्टर वगैरे सर्व जेटीवर जमले. सर्वच जेटीवर आले. दोन्ही ग्रुपला एकत्र घेऊन बोटीमध्ये बसवण्याची जबाबदारी साहेबांनी किरीट काकांकडे व वैभव सरांकडे व बंटीकडे दिली होती. त्याच्यामुळे ते एकत्र तिथे भेटल्यानंतर त्यांची चर्चा उंदेरी माझी खंडेरी लाल झाली खंडेरी. बघितलीत का आमची सवारी व आमच्या किरीट काकांची कॉमेडी. आमच्या MG ग्रुपचे जीव आहेत ते असले ना तर आम्हाला कुठल्याच गोष्टीचा टेन्शन किंवा कुठल्याच सॅड गोष्टीत राहता येत नाही. ते असल्यावर फुल मजा असतं. हा मच्छी फ्राय करण्यासाठी घेतलेला आहे हा तवा. हा हे आमचे भावी पंचायत समिती सदस्य, हे आपले लंकेश भाई भेंडकलचे इंटकचे उपाध्यक्ष व साहेबांचे मानसपुत्र व सर्वांच्या हृदयात बसणारे असे प्रीत व बंटी दादा. आता हा मी भाकरी खाताना जावला व भाकरी आम्हाला बोटीवर खायला होती आणि जावला एवढा भारी झाले होता ना का सर्वांनी तिथं बोटीमध्ये खायला सुरुवात पण केलेली. हा आमचा अरुण दादा पण माझ्यासोबत होता. आम्ही एका ताटातच खात होतो. हे आमचे किरीट काका, उत्तम काकांना कोली पोशाखमध्ये व्यवस्थितपणे सजवत होते, कारण का आमच्या बोटीला नाकवा तेच होते. हे आमचे साहेब, रायगड जिल्ह्याची शान, आमचे आधारस्तंभ महेंद्र शेठजी घरत साहेब आता एंट्री करतात बोटीमध्ये. आमची सर्वांची धावपळ चालू आहे. साहेब आलं म्हणजे आमचं एकदम उत्साही आणि आनंद. सर्वांना खूप मजा आणि आनंद वाटतं. साहेब दिसल्यावर सर्वांची उत्सुकता वाढते. साहेबांना बोटीच्या चालकाने आवाज दिला. साहेब त्याला भेटण्यासाठी गेले. साहेब कोणालाच वगळून व टाळून कुठेच जात नाही. सर्वांना आपला घेऊन व आपला समजून सर्वांना प्रेम देत असतात व सर्वांशी आपुलकीपणे वागत असतात. साहेब आल्यावर सगळ्यांची उत्सुकता ना, सर्वांचा मनोबल एवढा वाढला ना. साहेब दिसलं म्हणजे आमची एकदम छाती चौडी होऊन जातं. कारण साहेब म्हणजे आमची जान. मग मी पण कशाला थांबलोय, साहेब दिसल्यावर मी पण साहेबांच्या जवळ, मला ब्लॉग करायचा होता तर साहेबांच्या जवळ चला की ब्लॉगची थोडी व्हिडिओ घेतली. खाली आलो, साहेबांना पण सांगितलं ब्लॉगमध्ये घेतो. दरवर्षीची ही आमची वारी परमेश्वराची प्रार्थना असेल, दरवर्षी जशी सुफल होत गणपती बाप्पा. साहेबांनी काढलेली पिकनिक नियोजन करणारे वैभव सर व किरीट काका व मुरली दादा हे सर्व असे करतात ना का खाण्यापिण्याची कुठंच बिलकुल कोणालाही कमी पडत नसतं. त्याच्यामुळं फुल धमाल असतं. त्याच्यात आता साहेबांनी माईक घेतलाय, गाण्याचं बोल चालू झालेत, गाणी सुरू केलं साहेबांनी. त्याच्यानंतर लेफ्ट साईडला सर्व आमची मंडळी MG ग्रुपची, हे आमचे उरण तालुक्याचे अध्यक्ष विनोद दादा, त्यांच्या बाजूला मी, साईडला आनंद दादा पाणी पिताना,
सर्वजण फुल धमाल एन्जॉय एवढी चालू होती ना. आता बघा आमचे बेंडकलचे लाडके लंकेश दादा सर्वांना लगेच आवडीनं म्हणजे सर्वांवर जीव त्यांचा आवडीनं लगेच त्यांना खाण्यासाठी घालून वगैरे आणलं. साहेबांच्या सोबत आम्ही पिकनिकला असतो ना आम्हाला कधीच अवघडल्यासारखं वाटत नाही का साहेब किती मोठे आहेत ना आम्ही एवढे छोटे त्यांच्यासोबत कसं म्हणजे अवघड असं कधीच वाटत नाही. ते आम्हाला मुलासारखे एकदम समजून घेतात सर्वांना freedom देतात. एका बाजूला किरीट काकांचं कुकिंग चालूच होतं कारण का ते तर काय थकणार नाही. किरीट काका आमच्या पार्टीचं नियोजन तेच करत असतात बनवण्याचं. वैभव सर पार्टी एकदम नियोजित करतात आणि भारी त्यांचं नियोजन एकदम भारी. हा बंटी बघतोय चिकन होतंय कधी आणि मला भेटते कधी कारण का किरीट काका बनवतो एवढी टेस्ट असतं ना आणि बापरे बोलूच नका आता सुद्धा एका साईडला किरीट काकाची कॉमेडी एका साईडला साहेबांचं गाणं चालू होतं. आणि आमचा एमजी ग्रुप राहुल दादा विवेक दादा किरण भाई आमचे उरण तालुक्याचे अध्यक्ष आणि आम्हाला सर्वांना छोटे भाऊ समजणारे विनोद दादा म्हात्रे हे व रसाल भाई वगैरे सर्व अंगद मुरली दादा मनोज दादा फडके साहेब सर्व एकत्र. त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं डान्स मग सर्व डान्स करायला लागलो. फुल धमाल होती पोटी तर एवढी मजा होती ना तर सर्व एकदम फुल जोरात. मनोज दादा फुल डान्समध्ये मुरली दादा अंगद राजूभाई सर्व एकदम एकदम एन्जॉयमध्ये होते. उत्तम काका पण फुल कॉमेडी एकदम फुल डान्स ड्रेसिंग बघायला नव्हतं एक नंबर ड्रेसिंग होती नागवा ड्रेसिंग त्यांची म्हणजे एकदम कलर होती. त्याच्यानंतर सर्वजण बोलवलं साहेबांना बोलवा डान्ससाठी साहेबांना बोलवण्यात एवढं झालं. साहेब पण साहेब म्हणजे सर्व आमच्याशी एकदम मिळून मिसळून एवढी मजा साहेब असल्यावर आमचं सर्व यांची ग्रुप एवढा भारी असतं ना कारण साहेबांची मुलं सर्वांच्याकडे ऊर्जा निर्माण होतं. साहेब असले तर तिथं आम्हाला काहीच बोलू नका बोलण्याला शब्द नाहीत एवढी आमची मजा असते साहेबांच्या सोबत. तर साहेब आमच्यासोबत म्हणजे आमची ग्रुप सोबत एकदम भारी एकदम फुलके असतात. आम्हाला एवढा आनंद वाटतो ना साहेबांसोबत म्हणून आम्ही एनी टाईम साहेबांच्या सोबत कुठेही जाऊ दे साहेब कधी कुठे जायचं असेल आम्ही सर्व एमजी ग्रुपचे सर्व मेंबर असतात. सर्वांना वैभव दादा हे कळवतात कारण का नियोजन त्यांच्याकडे असतं. त्याच्यानंतर किरीट भाई सर्वांना कॉन्टॅक्ट करून सर्वांनाच बोलवतात एकत्र घेऊन जातात. एकत्र कुठं नेला घेऊन जाण्याची हाणण्याची जबाबदारी वैभव दादा किरीट काका मुरली दादा हे सर्व करतात. हा बघा आता वेताल देवाचा डोंगर आलेला आहे. वेताळ देवाच्या नवसासाठी 2 बोकड एमजी ग्रुप साठी घेतले होते व सर्व तिकडं लेडीज वगैरे खूप धमाल करत होते. हे हार घेतलेले लेडीज नाचत होत्या फुल धमाल आहे बघा ना किती नाचतात फुल एन्जॉय. असं वाटतच नव्हतं कुठं आलोय असं वाटत होतं का एका कारला. हा आहे ना हा वेताळ देवाचं मंदिर आहे. इकडनं आतमध्ये गेल्यानंतर या मंदिराच्या आतमध्ये देवाची बैठक आहे. खूप छान अशी बैठक आहे. तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जातो. आतमध्ये गेल्यावर मला दाखवतो कशी बैठक आहे देवाची पूर्ण असं मस्त भरगच्च बैठक आहे. मंदिर हा वेताळ देव इथे दर्शन घेताना मी दर्शन घेतला आणि उभा राहिलो. सर्वांनी घोषणा केली वेताळ देवाची जय म्हणून. घोषणा केल्यावर आम्ही सर्व मंदिराची व्हिडिओ घेतली काय जुने काय कसं काय आहे ते सर्व पाहणी केली. पाहणी केल्यावर जरा मंदिरामध्ये आतमध्ये जुन्या काळातलं सर्व दिसतं. हे ध्वज लावलेलं होते तिथे आणि ही जेटी तिथे लागते पुढं बोट तिथे लागते. भरपूर अशी लोक आहेत बघा भरपूर अशी गर्दी. साहेबाई केलेलं असलं पार्टीचं ना नियोजन का खूप सारी लोक येतात आणि साहेबांच्या आपुलकीमुळे सर्व लोक अशी येतात ना का म्हणजे तिथं त्यांना कुठल्याच गोष्टीची कमतरता नसतो. भरपूर काय साहेबाई ठेवलेला असला म्हणजे सर्वांनाच एकदम भरपूर असतं. खूप सर्व लोक पण आवडीत येत असतात. तुम्हाला हे पूर्ण मंदिराची मी व्हिडिओ काढली. हा वेताळ देवाचा फोटो होता. पूर्ण परिसराचा पण तुम्हाला नजारा दाखव. हे एमजी ग्रुपचे मेन कार्यकर्ते विनोद दादा आनंद दादा विवेक दादा दुसरे होते दादा सर्व हे
आता नवस देण्यासाठी बकरी घेऊन गेले. आता नवस दिलाय आणि आता आपण डोंगराची पाहणी करू. थोडं थोडं डोंगराचे पण काही व्हिडिओ काढलेले आहेत, ते कॅप्चर केलेले आहेत ना, त्या मी तुम्हाला दाखवतो कसं काय ते. हे माझे मित्र संतोष पाटील बेलपाड्याचे, साहेबांचे एकदम जवळचे व विश्वासू कार्यकर्ते. पाठीमागे लंकेश जातात, ते पण काहीतरी दाखवत होते डोंगरातलं. हे आपण डोंगराच्या पाठीमागे जुन्या इमारतीकडे जाण्याचा मार्ग. साईडला बघा छोटे छोटे पोल आहेत, सौर ऊर्जेवर चालणारे. खूप छान वाटत होते, म्हणजे रात्री किती त्याचा उजेड पडत असेल ना, आणि किती सुपर वाटत असेल. ती पाठीमागे ती इमारत आणि हेलिपॅड पण होतं तिथं, म्हणजे त्या खाली हेलिपॅडचं पण किंवा मध्यातरी केलं असेल. हा हेलिपॅड आहे, हा इकडनं प्रवेशद्वार आहे. हेलिपॅड पण बघा, छोटासा असं राऊंडमध्ये हेलिपॅड होता. या साईडला लंकेश दादा, हा आमचा काँग्रेसचा हात, त्या काँग्रेसच्या हातावर ते उभा होता. तुम्हाला दिसतंय ती डायग्राम. हे आपल्या पार्टीतील पहिलं पार्ट, याच्यापासून सुरुवात होतं. त्याच्यानंतर सर्वजण बसण्याचं नियोजन करायला लागले. सर्वांना टेबल खुर्च्या घेतल्या, काही जणांनी खाली बसायचं. कांदे किती कापलेले बापरे, भरपूर. पाण्याचे बॉक्स पण भरपूर होते. ज्याला पाहिजे तो सिंगल बॉटल घेऊन जात होता. शिंगा तर झाल्या होत्या, टेस्ट केल्या झाल्या. मच्छी फ्राय चालू होती, मच्छी फ्राय झाली आणि तशीच पार्सल जायची सुरुवात झाली. लई धमाल होती. वैभव सर आणि किरीट काका मटण, म्हणजे नवसाचं बोकर होतं, ते कटिंग करून घेऊन मटण शिजवण्यासाठी जबाबदारी म्हणजे आता विनोद दादांचीच होती ती. कारण की किरीट काका, आनंद दादा, रसालभाई हे सर्व घेऊनच मटण शिजवण्यासाठी किरीट काकांकडे देणार होते. किरीट काकांना सांगायला नको. हे बघा इथं दुसरी मंडळी बसली, चालूच झालेली पार्टी जोरातच, फुल जोरात, एकदम धमाल होती. या साईडला चूल पेटवली. आता मटण चुलीवर शिजवायचं होता. किरीट काका चूल पेटवता दमलेले. हे बघा विनोद दादा आले, काय घाबरू नका, आम्ही तुम्हाला सहकार्य करू, आपण मस्त मिळून करू, भारी बनवू मटण, अशी चाललेलं नियोजन. तर तेवढ्यात मी जरा स्टाईलमध्ये जरा फिरत होतो. फिरता मला एका साईडला आपले कान्होजी यांच्या नावाची पाटी दिसली. तर ती पाटी बघण्यासाठी मी पुढे गेलो. तर कान्होजी आंग्रे इथे राहत होते. शिवाजी महाराजांना इकडनं ते सहकार्य करत असेल. समुद्री मार्गातून जर शत्रू आले तर त्यांना अडवण्याचं काम किंवा त्यांना मारण्याचं काम कान्होजी आंग्रे या किल्ल्यावरून, म्हणजे या गडावरून करत होते. हा जो तुम्हाला मॅप दिसतो ना गोल्डन शेडमध्ये ब्लॅक बोर्डवर, हा वेतालदेव, म्हणजे हा या पूर्ण समुद्रामध्ये मधीत असलेला हा डायग्राम आहे. हे कान्होजी आंग्रेंचा बोर्ड आहे, हे जे लावलेलं आहे ते. आणि ते जेव्हा मिलिंद देवरा साहेब मंत्री होते तेव्हा केले. त्याच्या पुढे मला दिसलं त्याच्या इतिहासाचा, आणि ती पाटी लावलेली होती त्याच्यावर खूप घाण जमली होती. तर मी ती घाण एका साईडला केली आणि तो बोर्ड जरा दिसेल असा करून ठेवला. म्हणजे की त्याच्यावरती ते खूपच घाण होती, ती साफ क्लीन केली आणि करून घेतलं चांगलं. आम्ही नंतर रिटर्न निघालो. रिटर्न निघाल्यावर रात्री येता आम्हाला आपला पोर्ट, म्हणजे चारही पोर्ट जे आहेत ना आपले JMPTचे नावाशेवाचे सर्व दिसले. ही लाईट ती पोर्टचीच आहे.